नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजप आणि सत्ताधारी पक्षांचे शेकडो उमेदवार बिनविरोध आले। आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील त्याचीच पुनरावृत्ती दिसतेय। तब्बल 67 जागांवरती भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध होणं ही लोकशाहीची हत्या आहे असं स्वतः भाजपचे नेते म्हणतात। 2018 मध्ये पश्चिम बंगालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचे 34% उमेदवार हे बिनविरोध जिंकले होते। त्यावेळेला भाजपच्या लोकांनी दहशतीच्या वातावरणामुळे हे घडतंय, ही लोकशाहीची हत्या आहे आणि निवडणूक घोटली जाते अशी टीका करत संतापही व्यक्त केला होता। इतकंच नाही तर भाजपच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावले होते। सर्वोच्च न्यायालयाने देखील 16,000 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या यावरती आश्चर्य व्यक्त केलं होतं, पण ते निकाल रद्द केले नव्हते। उमेदवारांनीच वैयक्तिक याचिका दाखल कराव्या अशा सूचना त्यावेळेला देण्यात आल्या। नेमकी या सगळ्याचीच पुनरावृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते आणि पश्चिम बंगालमध्ये आरोप करणारा भाजप महाराष्ट्रामध्ये सध्या तृणमूल काँग्रेसच्या जागी दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।